तर आज आपण अंडा मसाला रेसिपी सोप्या पद्धतीने करणार आहोत। या पद्धतीने अंडा मसाला कराल तर खाण्यासाठी खूपच टेस्टी बनेल आणि मेन टिप्स ही आहे की नाही अंड्याला बॉईल करायची गरज आहे आणि नाही अंड्याला फ्राय करायची गरज आहे। तर ही रेसिपी तुम्ही 10 मिनिटात कराल। चला तर मग अंडा मसाला करायला सुरुवात करूया। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज आपण नवीन पद्धतीने अंडा मसाला करणार आहोत। त्यासाठी मी येथे 6 अंडे घेतलेले आहे। तर ही 6 अंडी 6 वाट्यामध्ये फोडून घेतलेली आहे, कारण आपल्याला ही अंडी भाजीत घालायची आहे। तुम्हाला जर कोणत्याही भाजीत अंडी घालायची असेल तर डायरेक्ट अंडी फोडून घालू नका, कारण एखादं अंड खराब असलं तर भाजीत खराब अंड्याचा अर्क उतरतो, म्हणून असे वाटीत अंड अगोदर फोडून घ्यायचं। आता ही 6 अंडी थोड्या अंतरावर ठेवू। सगळ्यात अगोदर गॅसवर पसरट पॅनमध्ये तेल घालणार आहोत। तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार तेल घाला। तेल गरम झाले की 2 कांदे बारीक कापून घालायचे। कांदे लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदा लालसर रंगावर आला म्हणजे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची एकत्र करून याची पेस्ट घालायची आहे। यानंतर एक लाल टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे। तुम्ही यामध्ये टोमॅटो पेस्ट करून घातली तरी चालेल। लगेच टोमॅटो नरम झाला की 1 चम्मच लाल मिरची पावडर घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला मिक्स करायचा आहे आणि अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आहे। अंडा मसाला म्हटले की जास्त पातळ नसते। आता या रशाला 1 उकळी काढून घ्यायची। बघा, याला मस्तपैकी तर्री सुटलेली आहे। आता थोड्या थोड्या अंतरावर अशी अंडी घालायची। आपण जेवढी अंडी फोडून घेतली होती तेवढीही अंडी घालायची। आता या अंडीवर थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं, म्हणजे अंड्याला छान चव येते। आता घातलेल्या अंड्याला अजिबात चम्मच लावायचा नाही आणि ग्रेव्हीत मिक्स अजिबात करायचं नाही। यावर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र स्लो ठेवायची आहे आणि 5 मिनिट भाजी कुक करायची आहे। 5 मिनिट झाले की झाकण उघडून बघू। अंड बघा छान फुललेलं आहे आणि अंड छान शिजलेलं आहे। अंड पळीने छान उचलता येते। आता ही अंडी या ग्रेव्हीमध्ये पलटून घेऊया। आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट भाजीत अंड शिजू द्यायचं। आता झाकण उघडून बघायचं। अंड्याला बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि दिसतोय किती छान आणि टेस्टी सुद्धा झालेलं दिसत आहे। आता गॅस ऑफ करूया। आता लास्ट घालायची आहे यावर कोथिंबीर। आता गरमागरम अंडा मसाला प्लेटमध्ये सर्व करूया। अंडा मसाल्याचा बघा घरभर वास पसरलेला आहे। एकदा असा अंडा मसाला नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हा अंडा मसाला चपाती बरोबर, भाताबरोबर कशाही सोबत खाऊ शकतो। तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता हेल्दी रहा, हेल्दी खा। टेक केअर।